केंद्र सरकारनं देशात 9 राज्यांचे राज्यपाल अचानक बदलले। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गुरुवारी रात्री बदलीचे हे आदेश दिले। यात राज्यपाल आणि केंद्रशासित प्रदेशांच्या उपराज्यपालांच्या नियुक्त्यांमध्ये अचानक फेरबदल केले गेले। त्यामुळे अवघ्या 6 महिन्यातच महाराष्ट्रालाही नवे राज्यपाल मिळाले। तेलंगणाचे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांची आता महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे। आचार्य देवव्रत यांच्या जागेवर आता जिष्णुदेव वर्मा महाराष्ट्राचे राज्यपाल होत आहेत। कोण आहेत जिष्णुदेव वर्मा पाहूया। जिष्णुदेव वर्मा हे त्रिपुराच्या राजघराण्यात जन्मलेत। 15 ऑगस्ट 1957 रोजी त्रिपुराची राजधानी अगरतळा इथं त्यांचा जन्म झाला। 1990च्या दशकात त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। डाव्यांचं वर्चस्व असलेल्या त्रिपुरात वर्मा यांनी भाजपची संघटना उभी करण्याचं काम केलं। 1996, 1998 आणि 1999 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी त्रिपुरा पूर्व मतदारसंघातून निवडणूक लढवली। ईशान्य भारतातील अनुभवी राजकारणी आणि अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून वर्मा यांची ओळख आहे। 2018 ते 2023 या काळात वर्मा त्रिपुराचे उपमुख्यमंत्री राहिलेत। तसंच वित्त, ऊर्जा आणि ग्रामीण विकास सारख्या महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारीही त्यांनी सांभाळली आहे। राजकारणातील त्यांच्या दीर्घ अनुभवानंतर काही काळापूर्वीच त्यांच्याकडे तेलंगणाच्या राज्यपाल पदाची जबाबदारी देण्यात आली। त्यानंतर आता ते महाराष्ट्राचे राज्यपाल असणार आहेत। त्यांच्या अनुभवाचा महाराष्ट्राला राजकीय आणि सामाजिक दृष्टिकोनातून फायदा होणार असल्याचं बोललं जात आहे। दरम्यान मावळते राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे कोणती जबाबदारी असणार हे येत्या काळात कळेलच।